जातीच्या दाखल्यांचं वेळेवर वाटप व्हावं आणि हे जर झालं नाही तर आपण तीव्र असं आंदोलन करू। या संदर्भात सर्व आमदारांना इशारा देत कोळी समाजाच्या वतीनं आमदारांच्या पोस्टरना जोडे मारत निदर्शनं करण्यात आली। 1950 सालापूर्वीचे पुरावे असताना सुद्धा जातीचे दाखले मिळत नसल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत कोळी समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळणार होता, मात्र काही आदिवासी आमदारांनी या बैठकीला विरोध केला आणि ही बैठक रद्द केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात आमदारांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय। जातीच्या दाखल्यांचं वाटप न झाल्यास मुख्यमंत्र्यांना आषाढीच्या महापूजेपासून रोखू असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे झालेल्या आंदोलनात आमदार मंजुळा गावित, आमदार किरण लहामटे, आमदार आमशा पाडवी, आमदार हिरामण खोसकर, आमदार सुनील भुसारा यांच्या पोस्टरला जोडे मारत कोळी समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहेत। या आमदारांच्या विरोधात प्रचार करून यांना विधानसभा निवडणुकीला पाडू असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय। आदिवासी अरे या बोगस आमदारांचं करायचं का? अरे या बोगस आमदारांचं करायचं अरे घेतल्याशिवाय राहत नाही। अरे महाराष्ट्र आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा नाही, कुणाच्या बापाचा। अरे महाराष्ट्र आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा। अरे कोण मतभेद देत नाही। अरे घेतल्याशिवाय राहायचं काय? खाली मुंडी वर पाय। या भडकाव आमदारांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी महादेव कोळी समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढतोय, पण झोपलेलं शासन काय जागा होत नाही। आम्ही लोकसभेला ह्यांचे उमेदवार पूर्ण भुईसपाट केले आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं काम नाही झालं तर विधानसभेला सुद्धा ह्या सरकारचा भुईसपाट करणार आहे। नुकतंच आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासोबत मिटिंग होती। आदिवासी आमदारांच्या दबावामुळं ती मिटिंग कॅन्सल झाली। लवकरात लवकर कॅन्सल केलेली मिटिंग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लावावी, अन्यथा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही। आणि समजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पूजेला आले तर कायदा सुव्यवस्था काय बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी सरकारची राहील। कारण हे 25 आमदार आम्हाला बोगस मानणारे कोण? मुळात हेच बोगस आहेत। ह्यांना कुणी अधिकार दिला? हे का हायकोर्ट आहे का राष्ट्रपती आहेत? ह्यांच्या आदेशानं आमच्या मिटिंगी कॅन्सल करायचा अधिकार ह्या मुख्यमंत्र्यांना कुणी दिला? त्यामुळं आमच्या ह्या आंदोलनाकडं, आमच्या मागणीकडं दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला आम्ही येणाऱ्या काळामध्ये गाडणारच आहे।